नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी संयुक्त संस्कृत यातील जो 8.1 हा पाठ दिलेला आहे संबंधवाचक हा अभ्यासणार आहोत. संबंध म्हणजे काय? नाते. ठीक आहे. यामध्येच आपण प्रश्न कसे विचारायचे, प्रश्न निर्माण करायचे हे सुद्धा बघणार आहोत. तर इथे काही संबंध दिलेले आहेत. 8.1 पाहू आपण त्यामध्ये. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थी पुस्तक घेऊन बसतील. पहा काय दिलेलं आहे की एका पहिल्या बॉक्समध्ये दशरथः, रावणः, धृतराष्ट्रः, रामः आणि भीमः ही नावं दिलेली आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये रामः, मेघनादः, दुर्योधनः, लवः आणि घटोत्कचः, म्हणजे एकाकडे पितांची नावं आहे आणि एकाकडे पुत्रांची नावं आहेत. तर आता इथे प्रश्न कसा विचारायचा पहा. काय विचारलेलं आहे? कस्य पुत्रः रामः? राम कोणाचा पुत्र आहे ना? तर दशरथस्य पुत्रः राम. दशरथाचा पुत्र. षष्ठी विभक्ती इथे वापरलेली आहे देवस्य प्रमाणे. तर दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पिता दशरथः? दशरथ कुणाचे पिता आहे? रामस्य पिता दशरथः. रामाचे पिता दशरथ आहे. आता खाली काही आपल्याला वाक्य दिलेली आहेत. पहा. रावणस्य पुत्र मेघनादः. बरोबर आहे. त्यानंतर आता कोणाचा पुत्र आहे दुर्योधन? सांगा. तर धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधनः. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. त्यानंतर लवः. कोण आहे लव? राजाचा पुत्र. तर रामस्य पुत्रः लवः. ठीक आहे. रामस्य पुत्रः लवः. आता भीम आहे. भीम कोणाचे? भीमचे पिता कोण आहे? तर भीमस्य पिता घटोत्कचः. भीमस्य पिता घटोत्कचः. त्यानंतर मेघनादस्य पिता रावणः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. ठीक आहे. लवस्य पिता रामः. किंवा इथे लवच दिलेला आहे आपल्याला, कुश नाही दिलेला आहे. तर लवस्य पिता रामः किंवा कुशस्य पिता रामः. ठीक आहे. त्यानंतर रामस्य पिता दशरथः. रामस्य पिता दशरथः. आता विचारायचं आहे की राम कोणाचा पुत्र आहे? तर कस्य पुत्रः रामः है ना. कस्य पिता दशरथः? रामस्य पिता दशरथः. हे झालं आहे उत्तर. मग कस्य पुत्रः मेघनादः? किंवा कस्य पिता रामः किंवा कस्य पिता रावणः. कस्य पिता धृतराष्ट्रः. कस्य पिता रामः. कस्य पिता भीमः. म्हणजे हे सर्व आहे ते कुणाचे पिता आहेत. त्याच्यानंतर जर पुत्र विचारायचं असेल तर कस्य पुत्रः रामः. याप्रमाणे आपण इथे प्रश्न विचारू शकतो. तर याप्रमाणे आपल्याला इथे प्रश्न विचारायचे आहेत व लिहायचे आहेत. तर प्रश्न पहा. कस्य पुत्रः रामः? उत्तर आहे दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पिता दशरथः? रामस्य पिता दशरथः. कस्य पुत्रः मेघनादः? रावणस्य पुत्रः मेघनादः. कस्य पुत्रः लवः? श्रीरामस्य पुत्रः लवः. कस्य पुत्र घटोत्कचः? भीमस्य पुत्रः घटोत्कचः. याप्रमाणे आपल्याला इथे प्रश्न बनवायचे आहेत. आता दुसरं काय दिलेलं आहे? 8 पॉईंटमधील 1.2 जे आहे तर पहा.
रामायणस्य कविः वाल्मिकी. बरोबर आहे, रामायणस्य कविः वाल्मिकी. तर कवी आहे म्हणून इथे कह आपण वापरू. ठीक आहे. कह रामायणस्य कविः. प्रश्न काय वापरणार आपण? कह. कोण? कह रामायणस्य कविः. तर रामायणस्य कविः वाल्मीकिः. महाभारतस्य कविः व्यासः. बरोबर आहे, उत्तर आहे. तर प्रश्न कसं विचारणार? कह महाभारतस्य कविः. तर महाभारतस्य कविः व्यासः हे उत्तर होईल. ठीक आहे. मग कालिदास, रघुवंशस्य कविः कालिदास. रघुवंश ही रचना कालिदासाची आहे. तर कह रघुवंशस्य कविः. बरोबर आहे. कह हे आपण प्रश्नार्थकसाठी वापरलं. जसं सह कह, आठवलं? सा साठी का, येते साठी के. जर कुठे आहे विचारायचं आहे तर कुत्र. ठीक आहे. हे सर्व आपण शिकलो आहोत. आता पुढे जयदेव, जयदेवांनी गीतगोविंदम याची रचना केलेली आहे. ठीक आहे. त्याचे ते कवी आहेत. तर गीतगोविंदस्य षष्ठी विभक्ती लावायची. गीतगोविंदस्य कविः जयदेवः. गोविंदाचे कवी जयदेव आहे. तर प्रश्न कसं विचारणार? कह गीतगोविंदस्य कविः. तर जयदेवः किंवा गीतगोविंदस्य कविः जयदेवः. समजलं? आता पुढे, आता कोणाची पत्नी कोण? ठीक आहे. पती आणि पत्नी इथे संबंध दाखविलेला आहे. तर आपण पाहूया. पहिल्या याच्यामध्ये बॉक्समध्ये दिलेलं आहे सीता, उर्मिला, रमा, पार्वती आणि रुक्मिणी. दुसऱ्यात इकडे पत्नींची नावं आणि इकडे पतींची नावे दिलेली आहेत. रामः, लक्ष्मणः, माधवः. त्यानंतर शिवः आणि विठ्ठलः ही पतींची नावे दिलेली आहेत. तर कुणाचा पती कोण आणि कुणाची पत्नी कोण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. प्रश्न निर्माण करायचे आहेत आपल्याला. तर पहा, कस्य पत्नी सीता. कुणाची पत्नी आहे? तर रामस्य पत्नी सीता आहे. बरोबर. आता इथे कस्य कशाला वापरलं आहे? कारण रामस्य आहे त्याकरिता कस्य वापरलेला आहे. ठीक आहे. नंतर कस्याः पतिः रामः. राम कुणाचा पती आहे? स्त्रीलिंगीसाठी इथे सीतयाः आहे म्हणून इकडे कस्याः. कस्याः पतिः रामः. तर सीतायाः पतिः रामः. याप्रमाणेच आपल्याला पुढील करायचे आहे. पहा आता लक्ष्मण कुणाचे पती आहे? उर्मिलाचे. तर उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. कस्याः पतिः लक्ष्मणः. तर उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. नंतर माधवः. कस्याः पतिः माधवः. तर रमायाः पतिः माधवः. नंतर पार्वत्याः पतिः शिवः. बरोबर आहे. कस्यायाः पतिः शिवः. तर पार्वत्यायाः पतिः शिवः. विठ्ठलः. कस्यायाः पतिः विठ्ठलः. तर रुक्मिण्यायाः पतिः विठ्ठलः. आता उर्मिला कोणाची पत्नी? कस्य पत्नी उर्मिला? लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. नंतर कस्य पत्नी पार्वती? शिवस्य पत्नी पार्वती. कस्य पत्नी रमा? माधवस्य पत्नी रमा. कस्य पत्नी रुक्मिणी? विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. ठीक आहे. याप्रमाणे आता आपल्याला इथे प्रश्न कस्य जर रामस्य असेल, लक्ष्मणस्य असेल तर कस्य, सीतायाः असेल तर कस्य. ठीक आहे. इथे आपल्याला प्रश्न निर्माण करावयाची आहेत. तर कस्य, कस्याः, कह ही प्रश्नार्थक शब्दांचा वापर करून इथे प्रश्न निर्माण आपल्याला करायचे आहेत. धन्यवाद.